Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। हा कट तब्बल 2.5 कोटी रुपयात ठरवण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती या सूत्रांकडून समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास जालना पोलिसांनी सुरू केला असून बीडमधील 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून बीडमधून अमोल खुने आणि दादा गरुड या दोघांना ताब्यात घेतलं आहे। अमोल खुने हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं देखील समोर आलं आहे। या दोघांची सध्या पोलीस सखोल चौकशी करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील एका बड्या नेत्यानं हा कट रचल्याचा संशय आहे। या नेत्यानं काही कोटी रुपयांची ऑफर देऊन हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। या नेत्याच्या नावाबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हा नेता परळी परिसरातील प्रभावशाली व्यक्ती असल्याचं सांगितलं जात आहे। तसेच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना देखील धमकी देण्यात आली आहे। स्वतः गंगाधर काळकुटे यांनी बीड पोलीस अधीक्षकांना भेटून लेखी निवेदन दिलं आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया आली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटले ते पाहूयात। त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाहीये। ती तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे। जालना जिल्ह्याचे आमचे SP साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून आहेत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला 100% खात्री आहे। मला धमकी नाही दिली एवढी, आणखीन ही अवलाद धमकी देणारी पैदा नाही होऊ शकत। पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला। त्याला काय म्हणायचं, समजा हत्येचा, खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं गेलं। एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय। असल्या पैदेशीला मी नाही घेणार। पण बाळ एक गोष्ट लक्षात ठेवतो, तू जरी नेता असेल, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकलास तू आता, हे तू विसरून गेलास। तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं, तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं, तू तुझं काय असेल ते तुझी पद्धत होती। तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत। तू हे काही करायला नको होत। पण एक सांगतो याच्यातून, मी आता याच्यावर सविस्तर सकाळी 11 वाजता बोलणार। मी जर ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता, मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली, कारण घटनाच खूप गंभीर आहे। करणारापेक्षा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला। तुला आणखीन माहित नाही, मी सुद्धा पाणी पाजू शकतो। मी क्षत्रिय कुळात वाढलोय, 6 करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय। जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो, तो समाजासाठी रक्त जाळून समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही, तो क्षत्रिय मराठा मी आहे। मला बाकीचं काही माहित नाही। मला फक्त एवढंच माहिती आहे, करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील। ही खूप मोठी साखळी आहे, लहान नाही आहे। तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे, गंभीर प्रकार नाही, खूप मोठा डाव आणि कट आहे। हे काय 1 2 असं नाही, ही खूप मोठी साखळी आहे। त्यांचं कामच आहे, एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं। मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा, कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लावा, कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा, ते टाक। पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं, मी प्रामाणिक केलं, म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हितपोटाने करायचे। पण हे कधीच यशस्वी होऊ देणार बी नाही आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम कराल। समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाटे आरोप करणार किंवा खोटं नाटं ही करणार। यांना काही सापडणार नाही, ते तसलं ते काही सापडणार बाकीचं। मग शेवटी ते काय म्हणतात ना, खून, घातपात, हत्या काय म्हणते त्याला, याच्यावर आले।
तसेच या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षा वाढीचे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी ज्या संशयितांना ताब्यात घेतलंय, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. गटाच्या आर्थिक व्यवहाराचा मागोवा घेतला जात असून संबंधित बड्या नेत्याचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं असल्याची माहिती देखील आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामागे तो बडा नेता कोण? पोलीस तपासात नेमकी नवी माहिती काय सापडते हे येणाऱ्या काळातच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.